नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 7 नोव्हेंबर आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक मित्रांनो दोन्ही शेड पॅक होते। आज 3-4 नग लाल कांद्याचे होते। बघू लाल कांद्याचा पण काय बाजार भाव सगळं मिळेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। टोटल आवक आजची 600 ते 700 मध्ये होती। ग्राउंड वरती 2 ते 3 लाईनी ट्रॅक्टरच्या होत्या आणि दोन्ही शेड फुल होते। बघू काय बाजार भाव निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। आज आपण 2-3 नग लाल कांद्याचे बघितले व्हिडिओमध्ये आणि बाकी उन्हाळ कांदा आहे। काय बाजार भाव निघतो दोघांमध्ये काय अंतर आहे ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओमधून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि सरासरी हायस्लोएस्ट कसं निघाल ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि 1 नंबर गोल्टी घात सगळ्याचा बाजार भाव आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण दररोज कांदा लिलावतो व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो। तर सबस्क्राईब करा, लाईक करा, चला भाव बघूया। पहिल्या लाईन पासून घेतो आपण। बघू शकता तुम्ही लाल नग आहे लाल कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही। किती गेलं? गोल्टी खाली घालायला पाठवली का? 615 रुपये गेलं। 615 रुपये बरं परवडेल का इतकं लांब यायला? 615 गेलं। कुठून आले तुम्ही? चिपलीपाड्याहून। चिपलीपाडा बरं, भरपूर लांबून आले ना। कोणतं माल जर 600 रुपये विकलं तर काय परवडणार आहे? बरोबर आहे। किती माल निघाले? माल 15-16 क्विंटल आलाय। भाव जात नाही असं भाव जर काढलं काय शेतकरी परवडणार का? बरोबर। रुपये गेली। बियाणं कोणतं त्याचं? पावसाळी रांगडा कल्ला। अच्छा ठीक। पुढे बघू बघू शकू दुसरा नग बघतो आपण लालचं। किती गेलं? 600 रुपये जायले। 600 रुपये लाल कांदा बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? चिपलीपाडा ना। ठीक आहे, 600 रुपये जायले। याचं बियाणं कोणतं होतं दादा? बियाणं लालचंच बियाणं। ठीक, पुढे बघू बघू शकतो तुम्ही। लाल गोल्टी आहे 325 रुपये। 325 रुपये लाल गोल्टी जायली। 325 रुपीज। कुठले आपण? शिरवाडेवानी। काय वाटतं बाजारभावाबद्दल लाल कांद्याचं? परिस्थिती खराब आहे ना? बर, बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक, चालेल, धन्यवाद। बघू शकतो तुम्ही साईज आहे। किती गेलं? 1890 रुपये जायली। गोळा माल आहे 60-65 साईज आहे। 1890 1890 रुपीज। कुठला आहे कांदा? सुकापूरचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही 1890 रुपये। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? बियाणं भीमाशक्तीचं बियाणं आहे। किती कांदा शिल्लक आहे? अजून एक पिकअप आहे। एक पिकअप आहे ना। ठीक आहे, धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। मीडियम साईज मध्ये कांदा एक साईज माल आहे। काय गेलं? 1600 रुपये। 1600 1575। ठीक आहे, 1575 रुपये जाईल। 1575 रुपीज। कुठला आहे कांदा? खैरवाडीचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। किती शिल्लक आहे कांदा? अजून 20 क्विंटल आहे ना। ठीक, पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम मध्ये 1680 रुपये। 1680 रुपीज। कुठला आहे कांदा? मातेरेवाडीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, मातेरेवाडीचा कांदा आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? एक गाडी आहे का फक्त? अच्छा ठीक। पुढं बघू काय केलं? 1752 रुपये। क्वालिटी बघू शकतो 1752 जायले। 1752 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। किती कांदा शिल्लक अजून? 200 क्विंटल आहे। ठीक, पुढे बघू। ओके, धन्यवाद। बघू शकतो मी 1700 रुपये जायले। 1700 रुपीज। 1700 रुपये। कुठला आहे कांदा? उगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। उगावचं कांदा आहे। 1700 रुपये ना? कम्प्लीट ना? कम्प्लीट 1700 जायले। 1700 रुपीज। किती शिल्लक कांदा अजून? 50 क्विंटल आहे ना? बघू शकतो 1700 क्विंटल। ठीक, बघू शकतो मी बारीक गोल्टी आहे। किती गेली? 1100 रुपये। 1100 रुपये जायले। 1100 रुपये जायले। 1100 रुपीज। कुठले आपण?
हिंगणवेडे आहे का कांदा अजून आहे ना किती 9 गाळे अच्छा ठीक पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची काय गेलं हो? किती गेलं 1700 रुपये 1700 रुपीज कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं समर्थचं बियाणं आहे 1700 रुपये जायले पुढं बघू 1700 रुपये जायले बघ शकून क्वालिटी कांद्याची 1750 रुपये ना 1750 रुपीज कुठला आहे रे कांदा खैरवाडी बियाणं कोणतं होतं त्याचं घरचं आहे घरगुती बियाणं आहे खैरवाडीचा कांदा आहे बघ शकून 1750 1750 रुपीज शिल्लक किती असेल कांदा अजून एक गाडी भरेल बरं ठीक आहे धन्यवाद बघ शकून क्वालिटी कांद्याची काय गेलं 1700 रुपये जायले 1700 रुपीज 1700 रुपये कुठला आहे कांदा सय्यद पिंपरी बियाणं कोणतं होतं बेलाचं बियाणं आहे ना सय्यद पिंपरी 1700 रुपये किती शिल्लक आवरलं ना ठीक किती गेलं काका 2161 2161 रुपीज 2161 ना 2161 रुपये ओके कुठले आपण काका कानळस आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे 2161 रुपये किती शिल्लक कांदा अजून बरं ठीक पुढं बघू 2180 रुपये 2180 रुपीज 2180 कुठला आहे कांदा काका शिंपी टाकळी आणि बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगाचं बियाणं आहे शिंपी टाकळीचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही आणि किती शिल्लक कांदा अजून शेवटची गाठीची बरं ठीक बघू शकून क्वालिटी सुपर माल आहे काय भाव गेलं 2180 कुठला आहे कांदा बरं 2180 रुपये जायले 2180 रुपीज एक नंबर माल बियाणं कोणतं होतं याचं रेड 5चं बियाणं आहे शिल्लक किती कांदा 2 ट्रॅक्टर आहे ठीक पुढं बघू किती गेलं 1900 रुपये कुठला आहे कांदा बरं 1900 रुपये बघ शकतो 55 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे 1900 जायले 1900 रुपीज आणि बियाणं कोणतं होतं त्याचं गजाननचं बियाणं आहे किती शिल्लक कांदा अजून 2-3 पिकअप आहे ना ठीक पुढं बघू लाईनीचं शेवटचं नग बघतो आपण काय भाव गेलं 1780 रुपये गेले 1780 रुपये कुठला आहे कांदा रवळस पिंपरी 1780 रुपये ना 1780 रुपीज बियाणं कोणतं होतं त्याचं बियाणं घरगुती शिल्लक किती कांदा याचा अजून 3 गाड्या 3 गाड्या आहे ना ठीक पुढं बघू तर दुसऱ्या लाईनला आलो आपण बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं 1435 1435 रुपीज कुठला आहे कांदा खेडगावचा कांदा आहे 1435 आणि याचं बियाणं कोणतं होतं प्रशांतचं बियाणं आहे किती कांदा शिल्लक अजून 2 ट्रॅक्टर ठीक ओके धन्यवाद साहेब बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं 1701 रुपये 1701 रुपीज कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं समर्थाचं बियाणं आहे किती कांदा शिल्लक अजून 2-3 ट्रॅक्टर आहे ठीक ओके पुढे बघू शकतो मी मीडियम क्वालिटी मिक्स आहे किती गेलं 1600 रुपये 1600 रुपीज 1600 रुपये कुठला आहे कांदा तारू खेडली बियाणं कोणतं होतं त्याचं समर्थचं बियाणं आहे तारू खेडल्याचा कांदा आहे शिल्लक किती असेल कांदा अजून 2-3 गाड्या आहे ठीक पुढं बघू शकतो मी वॉल्टा मीडियम मिक्स आहे काय गेलं 1501 रुपये गेलाय 1501 रुपीज कुठला आहे कांदा पालवी हां कालवी ना आणि बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे किती शिल्लक कांदा अजून थोडा आहे आता थोडा राहील अच्छा ठीक पुढं बघ काय गेलं साहेब 2200 रुपये 2200 रुपीज 2200 रुपये बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची सुपर माल आहे 55 ते 60 साईज मध्ये एक साईज मध्ये माल आहे बरं कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं याचं बरं ठीक किती शिल्लक कांदा अजून 2 गाड्या बरं ठीक पुढं बघू धन्यवाद बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं 1807 जायले 1807 रुपीज कुठला आहे कांदा
नांदूर मधून शहर. बियाणं कोणतं होतं काकायचं? बरं ठीक आहे. किती शिल्लक कांदा मग अजून? 2-3 गाड्या आहे. बरं ठीक आहे, धन्यवाद. काय केलं? 270. बघू शकतो तुम्ही 270 राहिले. 2070 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर बांधवेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड 5चं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही नांदूर बांधवेश्वर. किती शिल्लक कांदा अजून? बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय केलं? 1916. 1916 रुपीज. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, हिंगणवेडा. किती शिल्लक कांदा अजून? 2 गाड्यावरती. बरं धन्यवाद. काय केलं? 2451. बघू शकतो मी 2451 रुपये झाले. 2451 रुपीज. कुठला आहे कांदा? खानगाव थडी. कलर आहे, क्वालिटी आहे, साईज आहे, मीडियम साईजमध्ये माल आहे पूर्ण. बघू शकतो मी खानगाव थडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा अजून? 4 गाड्या आहे. बरं. काल होते का तुम्ही? काल किती गेलं होतं? दुसऱ्यांची गोल्टी होती. अच्छा ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा? 2101 रुपये जायले. 2101 रुपीज. कुठला आहे कांदा? खानगाव थडी. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा पंचगंगा. किती शिल्लक कांदा अजून? 1-2 गाडी. बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय केलं? 1726 जायले. 1726 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? शिंपी टाकळीचा कांदा आहे. बघू शकतो 1726. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुतीचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा? 2 गाड्या आहे ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेले? 1900 रुपये. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिंपी टाकळी. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 2008 रुपये. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? 10 वेल. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? राधिकाचं बियाणं आहे. ठीक. किती कांदा शिल्लक अजून? 7-8 गाड्या आहे ना. बरं. पुढं बघू.